नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झालं तेव्हा पहिली काही मिनिटं घसरण होती। जवळजवळ अर्धा तास मार्केट खाली होती। त्यानंतर मात्र दिवसभर तेजी टिकून होती। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 182 पॉईंट वाढून 76,993 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 61 पॉईंट वाढून 23,466 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई इंडस्ट्रियल इंडेक्स 1.68%, बीएसई कॅपिटल गुड्स इंडेक्स 1.62%, बीएसई कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 1.38% नी वर आहेत। बीएसई आयटी इंडेक्स 0.73% नी खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.18% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 1.03% नी वर आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। आयचर मोटर 2.78%, महिंद्रा अँड महिंद्रा 2.34%, अडानी पोर्ट 1.87%, श्रीराम फायनान्स 1.78% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टेक महिंद्रा 1.26%, TCS 1.19%, विप्रो 1.06%, HCL टेक्नॉलॉजी 0.91% अशी घसरण आहे। आज FIIने 2176 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 656 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टी आहे। तसेच सोमवारी ईद निमित्त मार्केट बंद आहेत। त्यामुळे आपण मंगळवारी पुन्हा भेटणार आहोत। धन्यवाद।